बातमी आहे महायुतीच्या गोटातून। शेतकरी कर्जमाफी या संदर्भात आता महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध असल्याचं कळतंय। राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार पडणार असल्यामुळे कर्जमाफी देण्यास अजित पवारांकडून असमर्थता दर्शवली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे आता कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांनी खासगीत बोलताना सांगितलंय। मात्र दुसरीकडे भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून भाजप कर्जमाफीसाठी आग्रही असल्याचं दिसतंय आणि याच कारणामुळे आता महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीच खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारकडे ही मागणी केली आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी सुद्धा आता खासदार सुप्रिया सुळे आग्रही असल्याचं दिसतंय। सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी। कांदा, सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा। महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभं राहू। पण ह्याच्यासाठी हार्वेस्टर, पीक विमा, केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधी या सगळ्यात आपण आणि हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही आमची आग्रहाची आणि सहकार्याची भूमिका आहे। एकंदरीतच महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या जाहीरनाम्यामध्ये जी काही आश्वासनं दिली होती शेतकरी कर्जमाफीची आणि हमी भावाची, त्या सगळ्यांची आठवण आता विरोधक त्यांना करून देताना दिसतात। म्हणून याबद्दल आता महायुती काय निर्णय घेतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक जिल्हा दौऱ्यावरती आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं ते दर्शन घेतील। तर या दौऱ्यावेळी नाराज छगन भुजबळ अमित शहा यांना भेटण्याची शक्यताही आहे। त्यामुळे राजकारणात मोठ्या घडामोडी आज घडतील। गृहमंत्री अमित शहा यांचा आज नाशिक दौरा आहे आणि या नाशिक दौऱ्यात एकनाथ शिंदे सुद्धा शहांबरोबर असणार आहेत। या दौऱ्यात नाशिक, रायगड तसंच या पालकमंत्री पदाचा तिढा नेमका सुटणार का, हे अमित शहांबरोबर पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार का याकडेही लक्ष असणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा आटोपता घेतलाय। 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावरती असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे। काल राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले होते। काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे आज परत मुंबईकडे येत आहेत। कोकणातील रत्नागिरीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत। प्रदीप साळवी यांच्यासोबतच आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत दिलेत। सगळ्यांशी बोलतोय, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झालंय। सगळ्यांचं मत एकटं लढा असंच आहे। ज्या दिवशी तुमची तयारी असेल त्या दिवशी खात्री पटेल आणि त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती जोरदार टीका केली आहे। जखमी वाघ काय असतो तर भविष्यात दिसेल। औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा की झाड की पत्ती आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती जोरदार हल्लाबोलच केला। तर शहांनी सांगावं तुमचं हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय असा सवाल सुद्धा ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्यावरूनही उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली आहे। मंत्रिपद न दिल्यानं रुसून गावी जातात, दाऊसला नेलं नाही म्हणून गावी जाऊन बसतात अशी टीका ठाकरेंनी केली आहे।
वेळ येईल तेव्हा मी एकटा लढल्याशिवाय राहणार नाही असं विधान करून उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत. तर ठाकरेंच्या दाव्याचा शिंदेंनी खरपूस समाचार घेतलाय. स्वबळावरती लढण्यासाठी मनगटात ताकद लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे आणि यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचे स्थानांतर करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवरती बावनकुळेंनी प्रकाश टाकला. महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांत 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं निर्माण करण्यात येणार आहेत आणि यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देणार या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती माजी आमदार बच्चू कडू हे ठाम आहेत. पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल असं सूचक विधान आता बच्चू कडूंनी केलंय. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना खडेबोल सुनावलेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमान बादशाह असं म्हणून उल्लेख केलाय. यावरती आता तटकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा असे निर्देशच मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेत. 2 दिवसांपूर्वी कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याचे चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला. बातमी महाविकास आघाडीच्या गोटातून आहे. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा संकेत दिलाय आणि त्यावरून आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याचं उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे स्वबळाबाबत बोलले, मात्र त्यावेळी त्यांनी भूमिका टोकाची नसल्याचं पवारांनी कोल्हापुरात बोलताना सांगितलंय. पाहूयात ते काय म्हणाले. त्यांनी तसंच वाढले होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. तेव्हा महाविकास आघाडीच्या गोटात नेमकं काय होतं, निवडणुका एकत्र लढल्या जातील की अगदी स्वबळावरती स्वतंत्रपणे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा काळच हे सांगेल. राज्यभरातील आता इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. गुलियन बॅरे सिंड्रोमचा पुण्यात धोका वाढताना दिसतोय आणि यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुर्मिळ आजार असला तरी सुद्धा धोकादायक आजार नाही. दूषित पाण्यामुळे आजार होऊ शकतो, त्यामुळे पाणी गरम करून पिणं आणि उघड्यावरचं अन्न न खाणं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोमची बाधा जीवाणू आणि विषाणूमुळे झाल्याचं उघड झालंय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे समोर आलंय. तर दूषित अन्न आणि पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्याचंही उघड झालंय. पोटदुखी, उलट्या आणि जुलाब या आजाराची लक्षणं आहेत. पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचं थैमान पाहायला मिळत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात गुलियन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आता गुरुवारी 67 वरती पोहोचली आहे. ही संख्या बुधवारी 59 होती. त्यामध्ये एकाच दिवसात 8 रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत, कारण एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाली आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे.
वानगाव आणि डहाणू रोड स्थानकादरम्यान रोड ओव्हरब्रिजच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवरती 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळेच शनिवारी सकाळी 10:30 ते 11:30 या आणि रविवारी 9:50 ते 10:50 या 1 तासाच्या कालावधीत अप आणि डाऊन लाईनवरील काही मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. सिडकोकडून नवी मुंबईत तब्बल 26,000 स्वस्तातील घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि यासाठी सिडकोकडून अर्ज नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतोय. या पार्श्वभूमीवरतीच आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवरती सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिलाय. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयाने दिलेत. तसंच पहिल्यांदा समज द्या, जर आवाज कमी होत नसला तरी दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करा असे आदेश न्यायालयाने दिलेत. मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरून भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारनं नोटीस बजावली आहे. एकाच गंतव्यस्थानावर जाण्यासाठी ग्राहकाच्या अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईलवरती वेगवेगळं भाडं आकारणीवरून ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबरला नोटीस पाठवली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाबरोबरच ओले, नाढे अशा विविध स्रोतांतून पाणी साठा जमा होतो आणि त्यामुळे या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असल्याचं पर्वती जलकेंद्राच्या केमिस्टच्या अहवालातून समोर आलंय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. येत्या मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवरती कारवाई करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. लवकरच त्या बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ठाण्यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या 21 कोंबड्या आणि 200 अंडी नष्ट करण्यात आलेत. आरोग्य विभागानं संशयित 175 नागरिकांची तपासणी केली असून त्यापैकी 75 जणांचे स्वॅब घेतले गेले. सुदैवानं ते सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. आणि आता एक सविस्तर अशी बातमी पाहूयात. महाकुंभ मेळ्यात घाऱ्या डोळ्यांच्या सुंदर युवतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मोनालिसा असं तिचं नाव आहे. ही मोनालिसा जी आहे तिचं आडनाव सुद्धा भोसले आहे. तर महाकुंभ मेळ्यात तिनं 10 कोटी रुपये कमावल्याचा दावा सध्या केला जातोय. खरंच मोनालिसानं महाकुंभ मेळ्यात 10 कोटी कमावलेत का, हे सत्य आहे की असत्य, या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूयात. प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी. 10 दिवसात 10 कोटींची कमाई. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभात सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीये. आता तर मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली आहे का? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का, असा सवाल आता विचारला जातोय. त्यापूर्वी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूयात. कुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीये. तिनं माळा विकून 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं. आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यूट्यूबर्स पासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेच जण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायत. मात्र तिनं खरंच 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे का, यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडिओ पडताळून पाहिले. तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली. त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय. तिनं या मुलाखतीत काय म्हटलंय पाहूयात. भी नहीं मिला भैया,
क्या कह दिया कि 10 दिन में उनने 10 करोड़ रुपए कमा लिए। इतने कमाते तो हम यार कुछ भी नहीं मिला भैया। क्या कह दिया कि 10 दिन में उनने 10 करोड़ रुपए कमा लिए। इतने कमाते तो हम यार। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसात 10 कोटी रुपये कमावलेले नाहीत. मोनालिसाचं खरं नाव मोनी असं आहे. भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली. माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय आहे. मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे. तिचं मूळ महाराष्ट्रातलं आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत मोनालिसानं 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय. इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही. केवळ तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जण दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल करतायत. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.